बातमी आषाढी वारी संदर्भात आहे। आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं उद्या वाशिमच्या रिसोड शहरात आगमन होत आहे। पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात सज्ज झालंय, तर विविध ठिकाणी स्वागत कमानी, रांगोळ्या आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी आवश्यक ती व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे। रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं वारकरी आणि भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले। यंदा तब्बल 40,000 लाडू त्यासाठी तयार करण्यात आलेत। हजारो वारकरी आणि भाविकांना लाडूसह महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे रिसोड हा पालखीचा वाशिम जिल्ह्यातील चौथा आणि अखेरचा मुक्काम असून दुसऱ्या दिवशी सकाळी पालखी मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याकडे मार्गस्थ होणार आहे। रिसोडमध्ये मार्केट कमिटीमध्ये व्यापारी, आडते, हमाल, मापारी यांच्या सगळ्या मिळून महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण लाडूचे 40,000 लाडू करत आहे। त्याच्यात 6,000 शुद्ध तूप, गावरानी तूप वापरत आहे। तर बाकीचं अवांतर सगळं खर्च धरून 5 लाख रुपयाचे लाडू होतात आणि अवांतर सगळं हे सगळं मिळूनच करत आहे। असं महाप्रसादाचं मोठं रिसोडमध्ये वाटप चालत आहे।